हॅलो, हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे शनिवारचा आणि पहाटेची वेळ आहे. तर इथे मी आणि साहेब दोघंजण आम्ही निघालो आहे नवी मुंबईला. तर माझं ना बऱ्याच दिवसापासून ना हे थोडंसं अशक्तपणा किंवा बॉडी पेन हे सगळं चालू होतं माझं. आणि ना इथे आम्ही वांगणीला जेव्हापासून आलो आहे तेव्हापासून आम्ही कधी दवाखान्यात वगैरे कधीच गेलो नाही इथे. त्यामुळं मग साहेब बोलले की इथे नवीन डॉक्टरांना दाखवण्यापेक्षा आपण आपला जो फॅमिली डॉक्टर आहे जुना मुंबईचा तर त्यांनाच दाखवूया. तर मग आम्ही आता निघालो आहे तिथे दवाखान्यात जायला. आणि त्याचसोबत एक महत्त्वाचं खूप काम आहे तर ते पण काम करायचं आहे, म्हणजे दोन्ही पण कामं होतील म्हणून आम्ही निघालो आहे आता. तर आता इथे तयारी तर झालेली आहे दोघांची आणि आता निघायचं काम चालू आहे. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत नवी मुंबईला. Ground floor. Voyez मंजिल. Please close the door. दरवाजा खुला है. आणि हे आजकालचे दिवस ना नेमकं काय चालू आहे तेच कळत नाही, म्हणजे उन्हाळा चालू आहे का हिवाळा चालू आहे तेच कळत नाही. पहाटेच्या सुमारास ना एवढी कडाक्याची थंडी असते इकडे आमच्या इकडे, तर भरपूर थंडी असते. असं बाहेर निघणंसुद्धा मुश्किल होतं, एवढी थंडी असते. त्यामुळं ना मी स्वेटर वगैरे घालून निघाले होते. तर आता आलो आहे आम्ही फाटकवरती, रेल्वे फाटक लागलं होतं आणि ही चालली आहे पहाटेची 5:30ची ट्रेन. आणि बराच प्रवास केल्याच्या नंतर आता इथे आम्ही थांबलो आहे पलावा सिटीच्या इथे नाश्ता करण्यासाठी. तर चालू होता नाश्ता आणि चहा वगैरे. पडतंय पडतंय, ए ए पिलो पिलो तिकडे गाड्या येतात तिकडे. बाय. बाय बिल्या. चुना चुना लावायला लागले. ए बाय करते का नाही? चॉकलेट भेटली काय बाय? अभी आता काय चॉकलेट भेटली बाय झालं ना त्याला. त्याला बाय बाय केलं का? हे का नाही? बाय नाही आता रागावली तिला बघा, बघा. मी दुसरी पडतंय चॉकलेट घेऊन पडतंय. देतो तर बाई का? चलो काय चल. चलो चलो बाय बाय बदलापूर ना आता? बाय. हां बदलापूर ना? हां बाय बाय. बाय बिल्या. तर फ्रेंड्स, इथे आलो आम्ही. दिवसभर दवाखाना वगैरे केला, जे काही महत्त्वाची कामं होती ती केली आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर आम्ही निघालो आहे वापस आमच्या घरी. तर 5 वाजलेले आहेत. तर इथे बघा आमचा एरिया जो आहे तो कसा आहे. तर एक तर एवढी गर्दी आणि त्याच्यात पाणी सांडलं. पाणी आता गाडी धुवली मी आता वरून अजून पाणी येताना गाडी धुवून आला. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ आहे पुढच्या दिवसाचा, म्हणजे आज आहे रविवार. आणि रविवार असला की सकाळी काहीतरी नाश्ता वगैरे बनवावा लागतो. तर आज म्हणजे उठल्या उठल्या भाजी चपाती वगैरे काही बनवायचं नसतं, तर उठल्या उठल्या अगोदर नाश्ता बनवायचा आणि त्यानंतर मग दुपारचं जेवण वगैरे ते वेगळं असतं. तर आज ना मी नाश्त्यामध्ये रवा इडली बनवणार आहे. आणि असं इडली बनवायची म्हणलं ना तर खूप म्हणजे झंझट असतं त्याच्यामध्ये. तांदूळ भिजवा, उडदाची डाळ भिजवा. पण ही रवा इडली ना ते एकदम सोपी रेसिपी आहे आणि टेस्ट पण एकदम चांगली लागते याची. त्यामुळं मी कधीही रवा इडली, रवा डोसा, रव्याचे मेदूवडे हेच बनवत असते मी. म्हणजे कमी मेहनतीमध्ये टेस्टी रेसिपी तयार होते.
तर आता इथे रवा वाटून घेतलेला आहे बारीक एकदम आणि आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे दही. तर दहीचं मी एक पॅकेट आणायला सांगितलं होतं वैभवदादाला, तर अर्धा लिटरचं दहीचं पॅकेट आणलं आहे. गोवर्धन दही आहे आणि आता यातलं ना मी फक्त अर्धा वाटीच फक्त दही घेणार आहे आणि बाकीचं जे दही आहे ते मी ह्या छोट्या टोपामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देते, जेणेकरून ते व्यवस्थित राहील. तर आता चालू करूया आपण रेसिपी. तर वाटलेले 1 वाटी रवा घेतलेला आहे एकदम बारीक वाटलेला, त्याच्यामध्ये अर्धी वाटी इथे मी दही मिक्स केलेली आहे आणि आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे पाऊण वाटी पाणी. तर म्हणजे 1 फुल वाटी भरण्याला थोडंसं कमी असं पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. तर आता दही, रवा आणि पाणी मिक्स केल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकलं मी चवीपुरतं मीठ आणि आता याच्यामध्ये दुसरं फक्त खाण्याचा सोडा टाकायचा आहे, पण ते पण ना शेवटी टाकायचा, अगोदरच टाकून नाही ठेवायचा. आणि त्यानंतर आता इथे इडलीचं जे भांडं होतं ते पोटमाळ्यावरती ठेवलं होतं ना आणि परवा दिवशीच हे घासून ठेवलं होतं स्वच्छ. तर त्यामुळे ह्याला घासायची वगैरे काही गरज नव्हती, फक्त धुवून स्वच्छ घेतलं मी इथे. कारण की कोणतंही भांडं वापरण्या अगोदर मी धुवून घेते, ही सवय आहे माझी. तर ना हे इडलीचं भांडं जे आहे ते कायम पोटमाळ्यावरती ठेवलेलं असतं, त्यामुळे ना जास्ती मी कधी इडली वगैरे बनवत नाही. बनवायचं असेल तर कधी पण डोसा बनवते, जास्तीत जास्त इडली कमीच बनवते इडली. डोसा किंवा मेदूवडा जास्ती बनवत असते. आणि आता इथे जे इडली पात्र जे आहे त्याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी टाकलं आणि त्यानंतर जे हे इडलीचे प्लेट होते ना त्याला मी ऑइलनं ग्रीस करून ठेवलेलं आहे. तर आता हे जे पाणी आहे 1.5 ग्लास पाणी टाकलेलं, तर ते गरम होण्यासाठी मी हे इडली पात्र झाकून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर मग जे इडलीचे जे प्लेट आहेत त्याच्यामध्ये मी जे इडलीचं जे बॅटर तयार केलेलं आहे ते मी फिल करून घेते हे सगळं. पण त्या अगोदर ना इथे जे इडलीचं बॅटर तयार केलं आहे ना त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा मिक्स करायचा आहे. तर इथे ना एकदम पाव चमचा मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे, एकदम थोडासा टाकायचा आहे, जास्ती नाही टाकायचा सोडा. आणि इथे ना सोडा ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं चमचाभर पाणी टाकायचं त्याच्यावरती, जेणेकरून सोडा ॲक्टिवेट होईल. आणि त्यानंतर ना याला चांगलं घोळ करून घ्यायचं आणि एकदाशी सोडा टाकला ना त्यानंतर जास्ती वेळ हे बॅटर असंच ठेवायचं नाही. सोडा टाकल्या लगेच याला ना ह्या प्लेटमध्ये, म्हणजे इडलीचे जे प्लेट आहेत त्याला आपण ऑइल लावून ग्रीस करून ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये हे बॅटर ना फिल करून घ्यायचं आहे आणि पटापट आता प्रोसेस चालू करायची आहे. कारण की सोडा टाकल्याच्यानंतर जास्ती वेळ असंच ठेवायचं नसतं त्याला. तर तोपर्यंत इथे इडली पात्रामध्ये पाणी पण गरम झालेलं आहे आणि आता चला आपण प्लेट फिल करूया. तर आता इथे पाणी पण चांगलं गरम झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये हे जे फिल केलेले प्लेट आहेत ते एका पाठोपाठ एक अशा पद्धतीने ठेवून द्यायचे. आणि हे जे माझं इडली पात्र आहे ना ते थोडंसं जुन्या टाईपचं आहे, कारण की हे जुनंच आहे. हे जास्ती मी वापरत नाही, त्यामुळं कधी दिसत नाही तुम्हाला ते. तर आता याला असं झाकण लावून याला नाही नाही म्हणता 15 मिनटं तरी एकदम लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. तर आता फ्लेम जी आहे ती मोठी आहे, तर याला लो करून घेते. तर आता इथे 15 मिनटापर्यंत हे इडली शिजून होईल आणि तोपर्यंत मी दुसरी काही कामं आहेत माझी ते करून घेते. आणि बाहेर सगळेजण बसलेले आहेत उठून टी व्ही बघत, कारण की रविवारचा दिवस म्हणलं की सगळं निवांत असतं, त्यामुळं कोणाला घाई गडबड नसते काय नाही, त्यामुळं निवांत टी व्ही बघत बसलेले असतात सगळेजण. आणि मग आता इथे मी आंघोळीसाठी पाणी ठेवलेलं आहे, एकेकांची आंघोळ नंबर वाईज होईल. तर तोपर्यंत आता इथे हे जे दूध आहे
तर दूध रात्री आणलं होतं आणि अनुताईने ते गरम केलं नव्हतं, असंच ठेवलं होतं मिल्क सेक्शनमध्ये. तर त्यामुळं आता दूध जे आहे ते दूध गरम करून घेते मी अगोदर. आणि त्यानंतर आता इथे चटणीची तयारी करूया. चटणी तर मी सोप्या पद्धतीचीच तुम्हाला अगोदर एकदा रेसिपी दाखवली होती हे, पण पुन्हा एकदा दाखवते. तर इथे ओलं नारळ घेतलेलं आहे. तर आपल्या आवडीनुसार नारळ घ्यायचं आहे, किती घ्यायचं आहे ते. त्यानंतर इथे थोडासा ना हा डाळवा घेतला आहे, जो डाळवा घेतला आहे, म्हणजे डाळवा जो चणे असतात ना, चण्याची डाळ, तर ते आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये अद्रक टाकलं थोडंसं. त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकल्या. आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं दही. आणि झालं मग आपली, हे एकदा ग्राइंड करून घेतलं ना, मग आपली चटणी जी आहे ती ऑलमोस्ट तयारच झाली समजा. आणि याला फक्त आपलं राई, कढीपत्ता हे सगळं टाकून फोडणी द्यायचं, बस. मग आपली झाली चटणी तयार. तर आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट राहिली, ते म्हणजे चवीपुरतं मीठ. तर मीठ हे प्रत्येक पदार्थाला खूप महत्त्वाचं आहे. मीठ नसेल किंवा मीठ जास्ती असेल तर कुठलाही पदार्थ म्हणजे खराब होतो. तर चला आता आपण चटणीला फोडणी देऊया, कारण की चटणी वाटून झालेली आहे. तर याला फोडणी देऊया. आणि ते फोडणी देण्यासाठी जे हे असतं ना भांडं, ते नाही आहे माझ्याकडे, त्यामुळं मी ना जास्तीत जास्त ही कढई यूज करते. छोटीशी कढई आहे, त्यामुळं याच्यामध्ये फोडणी देणं हे जरा हे होतं. तर आता इथे तेल थोडंसं घेतलं, चमच्यावर तेल घेतलं आणि ते तेल गरम झाल्याच्यानंतर याच्यामध्ये फक्त राई टाकलेली आहे. आणि राई तडतडल्याच्यानंतर याच्यामध्ये टाकलं कढीपत्ता. आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे सुकलेल्या मिरच्या. आणि मिरच्या ना हिरव्या असू द्या किंवा लाल सुकलेल्या असू द्या. मी ना कधीही तेलामध्ये टाकताना मिरच्या अशा प्रकारे फोडूनच टाकते, कारण की मिरची जर अख्खी टाकली ना तर ते असं एकदम एखाद्या फटाकड्यासारखी उडते फाटकन. आणि आपल्या तोंडावरती पण ते येऊ शकतं, डोळ्यामध्ये जाऊ शकतं. त्यामुळे ना कधीही मिरची टाकताना तेलामध्ये अख्खी मिरची टाकायचीच नाही. तर आता इथे फोडणी जी आहे ती तयार झालेली आहे. आता चटणीची प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण वळूया इडलीकडे. तर इडली पण ना म्हणजे शिजली होती व्यवस्थित, आणि त्याला ना 10 मिनटासाठी मी थंड होण्यासाठी ठेवलं होतं. आणि त्यानंतर सगळे इडल्या काढून घेतल्या आणि बाकी हे एक राहिलं होतं. तर म्हणजे मला व्हिडिओ करायचं लक्षात नव्हतं ते इडली म्हणजे काढण्याचं. तर एक राहिली होती, ते मी शूट केलं. तर आता इथे तयार आहे आपली छान अशी चटणी आणि इडली. तर चला या नाश्ता करायला. आणि इडली ना एकदम सॉफ्ट सॉफ्ट झाली होती आणि टेस्टला तर खूपच छान लागते रवा इडली. तर या नाश्ता करायला. आणि इथे बाकी सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे आणि मीच फक्त एकटी राहिली होती नाश्ता करायचं. तेव्हा मी हे शूट केलं, बाकी सगळेजण नाश्ता करताना मी शूट केलं नव्हतं. आणि साहेबांना ना मी डॉक्टर चप्पल मागवलेली आहे, कारण की त्यांची टाच दुखत होती, त्यामुळं डॉक्टर चप्पल मागवली आहे. तर ते घरामध्येच वापरतात डॉक्टर चप्पल, बाकी बाहेर जाताना दुसरी आहे चप्पल. आणि इथे नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर बाकीची सगळी कामं मी उरकून घेतली. तर आज ना आम्हाला जायचं होतं वैभवदादाचा चष्मा घेण्यासाठी. तर त्यासाठी मी तयारी पण केली, म्हणजे कपडे वगैरे घातले होते, तयार झाले होते. तयार म्हणजे केस विचारायचे बाकी होते ऑलरेडी. पण असं कपडे वगैरे घातले होते बाहेर जाण्यासाठी. पण ना नंतर ते कॅन्सल झालं, कारण की तिथे ना साहेबांनी फोन करून विचारलं की चष्मा तयार झालेला आहे की नाही. तर ते बोलले की अजून चष्मा तयार नाही झालेला. त्यामुळं मग आमचं जे जाणं होतं ते रद्द झालं. आणि त्यानंतर मग आता घरातली कामं जी आहेत ती करून घेते पटापट. आणि त्यानंतर मग दिवसभर आराम, कारण की संडे आहे त्यामुळं. तर फ्रेंड्स, आता वेळ झालेली आहे हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.